जी तुमची इच्छा होती की आम्हाला नंबरामध्ये पळायचं आहे, तात्यांची पण इच्छा होती. तात्या असताना तुम्ही सांगितलं की आम्ही नंबरामध्येच पळालो असतो, पण ते नसताना सुद्धा तुम्ही ते टिकवले आणि राखून ठेवलं. काय बोलाल? भवानी सोबत माझा ना महेश शेठचा पहिलेच झालता, 3 दिवस पहिलेच झालता. बैल पाहिजे महेश शेठला मी कधी नाही बोलू शकत. कसा तात्यांचे ना त्याचं खूप संबंध होते, म्हणून मी नाही बोलू शकत नाही महेश शेठला. गाडा मालक सगळ्याही सहकार्य केला तर हमेशा मैदान चांगला होईल. गाडा मालकाने याला मैदानवाल्याला सपोर्ट करायला पाहिजे, म्हणून मैदान चांगला होणार. योग्य दादा नमस्कार. नमस्कार. उंबरवेळेचा मैदान बघा, एक अतिशय चांगला असा मैदान जिथं मैदानामध्ये आपल्याला सुट्टीला पट्टी आणि पहिलंच मुंबईचा असं मैदान आहे जिथं सुट्टीला पट्टी. कसं वाटलं मैदानाचं आयोजन ते सर्वात आधी सांगा. आज मैदान एकदम उंबरवेळा एकदम मस्त केलेलं आहे, चांगला आहे नियोजन. बरोबर. आणि मला वाटतं त्याच मैदानामध्ये एक चांगली अशी गाडी पळाली हिंदकेसरी भवानी, आणि मला वाटतं आपल्या दावणीला आलेला रामाशेठ ची भरपूर जणांची इच्छा होती की 31 लाखाची खरेदी नक्की काय. बघा आज मला वाटतं 4था का 5वा गुलाल आहे, तो पण सर्वात मोठा गुलाल आजचा पण आहे. काय बोलाल? पहिले मी तात्यांचं नाव घेतो. तात्यांच्यासाठी जो बैल आणले मी 31 लाखाचा, मला काय हाऊस नव्हती कधी मला यो छंद सोडून द्यावा, तात्यांसाठी मी बैल आणले. म्हणजे कुठेतरी असं वाटलं होतं तात्याच्या नंतर की हा छंदामध्ये नको, पण त्यांची आठवण जागी राहण्यासाठी हा बैल खरेदी केला दावणीला. हो, त्यांची आठवण हमेशा आम्हाला राहणार. बरोबर. हा आजचा जो नियोजन झाला बघा, त्यांची गाडी जमली होती बॅनरवर नरेंद्र शेठ गोमारे यांचा सर्जा आणि भवानी अशी गाडी जमली होती. तुमचा पहिल्याचा नियोजन कधी झाला होता भवानी सोबत? भवानी सोबत माझा ना महेश शेठचा पहिलेच झालता, 3 दिवस पहिलेच झालता. बैल पाहिजे महेश शेठला मी कधी नाही बोलू शकत. कसा तात्यांचे ना त्याचं खूप संबंध होते, म्हणून मी नाही बोलू शकत नाही महेश शेठला कोणती गोष्ट. बरोबर आहे. आणि कुठेतरी हे संबंध आपण ज्यावेळेला बोनिलीचा एक तात्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मैदान घेतला होता, त्याही तात्यांनी त्यांना एक शब्दावर सांगितलं की तुमचा कन्हैया आमच्या मैदानामध्ये येऊ द्या. तर एक शब्दावर त्यांनी सुद्धा त्यांचा कन्हैया तुमच्या मैदानामध्ये आणला होता आणि तेच संबंध तुम्ही टिकवतात. खरोखर तात्यांचा जो वारसा आहे ना तुम्ही चालवताना दिसतात आता. आणि जो मैदान झाला आता बघा, सुरत ड्रायव्हरविषयी सुरतचं कौतुक व्हायला पाहिजे. काय बोला? सुरतचं तर कौतुक होणार. रामाजी त्याला सगळं माहीत झाले ना, पहिला गुलाल आहे यो उंबरवेड्यामध्ये, पहिला रामाला इथं भेटले, मगून या मैदानावर हमेशा येणार रामा. बरोबर आहे. आणि सुरतचं तर कौतुक झालं बघा. मैदानाची पाठीचं तर तुम्हाला तर माहिती आहे, या पाठीला आवर्जून गाडा मालक उपस्थित राहतात, पण अजून एक बरेचसे गाडा मालक परत सुद्धा गेले. कुठेतरी जास्त संख्या असल्यामुळं काय बोलाल, प्रत्येकाने लवकर यावा. काय बोलाल? गाडा मालक सगळ्याही सहकार्य केला तर हमेशा मैदान चांगला होईल. गाडा मालकाने याला मैदानवाल्याला सपोर्ट करायला पाहिजे, मगून मैदान चांगला होणार कधी. बरोबर. जो नियम तुम्ही पट्टीचा खाली बघितला, स्वतः तुम्ही सुट्टी करायला होते, काय बोलाल? म्हणजे काहीतरी बदल नवीन आपल्या मैदानामध्ये पण तसं व्हायला पाहिजे का? काय व्हायला पाहिजे पुढं आपल्याला वरती कधी साताऱ्याला गेलो तर आपल्याला चांगला पडणार हो. आपले बैल कसं उभं नाही राहत तीर, तिथं असं नेम असल्यावर राहणार. बरोबर आहे. आता रामा शेठविषयी काय बोलाल? बघा सर्व लोक जमली जेव्हा गाडी इथं धावून आली आणि गाडीला गती जी लागली ना ती पाहण्यासारखी होती. काय बोलाल? रामा शेठबद्दल बोलू तेवढा कमीच आहे. मला कसा लय मोठे आहे, आम्हाला आनंदी दिला त्यांनी. आतापर्यंत ही गुलाला काय झाली ती थोडीशी सांगा ना मला. आतापर्यंत ही जी काही 5 गुलाला झाली यांची माहिती द्या ना, कारण मला वाटतं आता आपण सर्वात मोठा गुलाल खिरकालीच्या मैदानाला पण कव्हर केला होता. पहिला घरच्या गाडीतच झाला माझा शंभू, छोटा शंभू त्याच्यात झाला, त्याच्यानंतर उंबारलीवाल्याच्यात झाला, आता आपला हे होता. आणि मला वाटतं त्या दिवशी एक मार्शल ना भवानीमध्ये झाला. म्हणजे जी तुमची इच्छा होती की आम्हाला नंबरामध्ये पळायचं आहे, तात्यांची पण इच्छा होती. तात्या असताना तुम्ही सांगितलं की आम्ही नंबरामध्येच पळालो असतो, पण ते नसताना सुद्धा तुम्ही ते टिकवले आणि राखून ठेवलं. काय बोलाल? नंबरामध्येच पळणार. आम्ही रामा शेठ हाणला तेव्हा मला कोणी पेऱ्याला बैल नाही दिला. कोणाला वाटलं बैल हाणली इतका माग पळा तर काय नाही, कोणीच नाही पेऱ्याला बैल दिला मला. पहिला मग मी घरच्या गाडी टाकला तेव्हा रामा शेठ लोकांना कळला काय रामा शेठ 31 लाखाची खरेदी केली. आणि याच्यातून काय शिकलं? आता तुम्ही सांगितलं की जसं सुरुवातीला कोणी बैल नव्हता दिलात की रामा कसा पळते आणि कसा नाही, पण तुम्ही घरची गाडी पळून आता पैऱ्यांसाठी तुम्हाला स्वतःहून फोन येतात. आता पैऱ्यांसाठी म्हणजे मी लय वेटिंगला आहे. रोजचं खाली आम्हाला सांगा, बोलतं तुम्ही कोणत्या मैदान आम्हाला द्या तेव्हा फोन करू असं बोलतात पैरेवाले. आता मुंबईमध्ये भरपूर सारी नामांकित बैलं पळतात, प्रत्येकाची इच्छा असला तर रामामध्ये पळायचा. आणि तुम्ही मागे एक बाईट दिली होती की ज्यांनी आम्हाला पैरा दिले त्यांना देऊ. मग आता कसं काय नियोजन? कारण सर्वांची मागणी होईल आता रामाला आहे, पण आता दिली बाईक पण आपण करू काहीतरी याच्याबद्दल, कारण खेळ टिकवायचा आपल्याला. बरोबर. आणि आता अजून 2 शब्द मैदानाविषयी तुम्ही आयोजक असताना काय बोलाल? कारण अतिशय चांगला मैदान घेतलंय, स्क्रीन सुद्धा आहे, पूर्ण निकाल सुद्धा बघता येईल. जयराम भाऊचं कौतुक करू तेवढं कमीच आहे. आज मैदान म्हणजे माझ्या मनासारखा झाला त्यांचं मैदान. बरोबर आहे.
आता संपूर्ण टीम बघा, कायम सोबत असणारी टीम बघा तुमची, शंकुदादा असतील सर्व. माझ्या कायम म्हणजे आमचं ग्रामपंचायत पण कायम मग आहे ना, आजूबाजूचे सर्व लोकांच्या प्रेम आहे मगून माझ्या पाठीशी आहेत ते. बरोबर, जसं तात्या सर्वांना जेवून सोबत चालायचं, मला वाटतं कुठेतरी तोच वारसा तुम्ही पण टिकवतात. 100%. बरोबर. दादा नमस्कार. नमस्कार. बघा एक लक्ष वेधित करणारी गाडी पळाली, भवानी आणि रामा पहिल्यांदाच गाडी पळवली. तात्यांचं आणि महेश शेटचं खूप पूर्वीचा संबंध आहेत आणि याच्या पुढे पण राहणार आहेत. ही जोडी जी पळाली, काय वाटते या जोडीविषयी, काय वाटतं तुम्हाला? जोडी अशी पळाली का त्याचं आमचं मन भरूनच गेला जोडी पळाली असं. त्याच्यामुळे लय आनंद झाला आम्हाला. आज आमची इच्छा पण होती का ही गाडी पळायची, आमची भरपूर इच्छा होती. बऱ्याच दिवसापासून आमचं नियोजन चालू होतं का महेश दादा आज उद्या असं करून आमचं चालू होतं नियोजन. तर तो टायमिंग आज आला. आणि मला वाटतं हिंद केसरी भवानीच्या सोबत रामा पळाला आहे. मला वाटतं कुठेतरी एक गर्वाची सुद्धा गोष्ट असेल. हो, ती तर मोठी गर्वाचीच गोष्ट आहे. पहिल्यांदा बोलतो मी माझ्या टीमचं धन्यवाद करतो, कारण सदैव पाठीशी राहतात ती मुलं. आज राहावं उद्या राहावं पण ती सदैव पाठीशीच असतात आमच्या. बरोबर आहे. त्यांचं पहिले धन्यवाद करतो मी. कारण मला वाटतं हा बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे ना, बैल सांभाळणं एकट्या दोघांचं काम नाही तर सर्वांचं काम असतं आणि कुठेतरी तुम्हाला कायम साथ असते ती. हो, ती तर साथ असते. अक्षय आणि परशुराम आहे ना, कंटिन्यू बैलांच्या जोडीलाच असतात. काय असेल नसेल, कमी पडला तरी पण तेच नियोजन पूर्ण घरी तेच करतात. बरोबर. महेश शेठ बद्दल काय बोलायला? योग्य दादा तर खूप चांगले चांगले शब्द सांगितले त्यांना. महेश दादांचं जेवढा हे बोलावा का तेवढं कमीच आहे. कारण कुठेतरी त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे आणि कुठेतरी तुमच्याकडे पण तोच अनुभव आहे. पण आज दोन अनुभव एकत्र येऊन एक चांगली अशी गाडी पळवली. सूरज विषयी काय 2 शब्द बोलाल? सूरजला जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे सूरजचं सध्या. आणि मेन गोष्ट आहे ते सुट्टी मेकर राजेश गायकर आणि केशव दळवी यांचं, हरेश गायकर यांचं मनपूर्वक धन्यवाद करतो मी. बरोबर आहे. कारण ते नेहमीच आमच्या पाठीशी असतात. बरोबर. आणि सूरजने मागं पण जो वजीरचा आणि रामाचा नियोजन सुद्धा त्यांनी केलं होतं. आजचा हा नियोजन कोणी केलं ते सांगा ना. आजचा आमचं घरचा संबंध म्हणजे फोनवरच खाली झाला. फोनवरच झालं. चला, आज मला वाटतं आता मैदानामध्ये दुसरी गाडी पण जमली का? हो. चला, एक गाडीचं तुम्हाला अभिनंदन देतो आणि दुसऱ्या गाडीसाठी शुभेच्छा सुद्धा देतो. ओके, 2 झाल्या आणि तिसरी जमले का? म्हणजे आधी पण रामाची गाडी पळाली का? नाही, आधी एक शंभूची पळाली, घरची गाडी पण एक पळाली आधी, शंभू आणि रंगा, आणि एक कारतूस आणि राणा. म्हणजे 3 गाड्या झाल्या ऑलरेडी आणि आता 4थ्या गाडीसाठी रामा जाणार. तयार. बरोबर आहे. चला, 3 गाड्यांचं अभिनंदन आणि 4थ्या गाडीसाठी शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. गाणे जल्दी कर जल्दी.